वळूया पुढील बातमीकडे। महायुती भल्या मोठ्या बहुमतासह सत्तेत आली, मात्र आता या सत्ताधारी नेते आणि आमदारांनी मतदारांची लायकी काढली। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी मतदारांची तुलना थेट वेश्यांसोबत केली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काम घेऊन आलेल्या आपल्या बारामतीच्या मतदारांनाही चांगलंच सुनावलं। मतदारांच्या लायकीवरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। सत्ता आली, मतदारांची लायकी काढली। अजितदादा मालक, मतदार गुलाम झाले। गायकवाडांनी तर मतदारांना वेश्यास ठरवलं। विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीनं लाडक्या बहिणींसाठी महत्वाकांक्षी योजना आणली। शेतकऱ्यांना कर्जमाफीचीही घोषणा केली। मतदारांनीही महायुतीच्या झोळीत भरभरून मतदान केलं आणि अनपेक्षित यश मिळवून दिलं। यात बुलढाण्याच्या जनतेनंही शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना पुन्हा विजयी करून विधानसभेत पाठवलं। मात्र तरीही गायकवाड मतदारांवर नाराज आहेत, कारण त्यांना हवा तेवढा लीड मिळाला नाही। त्यामुळे गायकवाडांनी जाहीर सत्कार सभेत मतदारसंघातल्या मतदारांची लायकीच काढली। काही दारूवर विकले गेले तर काही पैशांवर विकले गेले, अशा शब्दात गायकवाडांनी मतदारांची लायकीच काढली। गायकवाड एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी मतदारांची तुलना थेट वेश्यांसोबतच केली। त्यामुळे विरोधकांनी गायकवाडांचा राजीनामा मागितलाय। आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही। फक्त दारू, मटन, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले। मायले झाले 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा झाल्यापेक्षा कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। की तुम्हाला मतदार वेश्या वाटतात, त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल, मी मान्य करतो। तुम्ही त्यांना आता वेश्या म्हणताय, कोणी मी तुमचा गुलाम आहे का, सालगडी आहे का, असं अजितदादा पवार म्हणतायत। हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय? संजय गायकवाड हे त्यांच्या कामांपेक्षा शिवराळ भाषेमुळे साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत। मात्र सर्वांसाठी धक्का आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मतदारांबाबत केलेल्या वक्तव्याचा। निवडणुकीपूर्वी बारामतीकरांना मतदानासाठी वारंवार भावनिक साथ घालणाऱ्या अजितदादांचा निवडून आल्यानंतर मूडच बदललाय। आपल्या हक्काच्या दादांकडे कामं सांगायला आलेल्या बारामतीकरांना दादांनी थेट मालक झाले का म्हणून सुनावलंय। त्यामुळे मतदार मालकच आहे असा टोला दादांना वडेट्टीवारांनी लगावलाय। त्या चेअरमनला विनंती करू, त्या चेअरमनला द्यायला लाव, त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय झालं काय? मला मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच आहे, आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी निवडला जातो। अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे। लोकसभेच्या पराभवामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचं आणि आमदारांचं चांगलंच टेन्शन वाढलं होतं। मात्र घवघवीत यश मिळाल्यामुळं आता सत्ताधारी मंत्री आणि आमदार जनतेला गृहीत धरत असल्याचं दिसतंय, आणि त्यामुळंच नेते मतदारांची लायकी काढतायत का असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।